हॅलो फ्रेंड्स, एन एस पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कर्दीचे सुके. तर पाहूया आपण त्याची रेसिपी आणि काय आहे त्याचं साहित्य. चला तर मग बघूया. तर मित्रांनो, ही कर्दी मी आणली आज मार्केटमधून आणि ही नीट करूनच आणली आहे, कारण का याला नीट करायला भरपूर टाईम लागतो. तर एकदम ही फ्रेश कर्दी मी आणलेली आहे. तर आपण याचं आता पुढचं काय रेसिपी आहे ते बघूया. चांगलं धुवून घ्यायचे 2 वेळा, स्वच्छ पाण्यात करून घ्यायचं. तर मित्रांनो, आपले आता स्वच्छ धुवून झालेली आहे कर्दी. आता आपण मीठ घालून घेऊया थोडं, आणि थोडा एक छोटा चमचा हळद घालून घेऊया. आणि त्याला आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया. चांगलं आता मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, आपण आता ही कर्दीला हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे. आता मी पुढचं साहित्य तुम्हाला दाखवतो. आपण 3 कांदे घेतलेत मोठे आणि 2 टॅमॅटो घेतले. आता आपण बारीक चिरून घेऊया. मित्रांनो, आता मी ते कांदे आणि टॅमॅटो हे चॉप करून घेतलेले आहे. आता आपण पुढच्या रेसिपीचं तयारी करूया. थोडी आपण कोथिंबीर पण कटिंग करून घेतोय. मित्रांनो, एका साईडला आपण गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून त्याला गरम करायला. आणि आता लसूण आपण घेतोय 4 पाकळ्या, आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. आणि हे एवढं आलं आहे ते आता आपण किसून घेणार आहे बारीक. आता पेस्ट नव्हती म्हणून आता आलं लसूण, आता असं आपल्याला लसूण बारीक चिरून घालायचं आहे आणि आलं किसून घ्यायचं आहे. हां, तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही असं पण करू शकता. पहिला आपल्याला आलं लसूण जे किसले ते आपण घालून घ्यायचे. कढीपत्ता घालून घेऊया आणि आपण कांदा घालून घेऊया. कांदा टॅमॅटो सगळं आपण एकदम घालून घ्यायचं आहे. आपण आता सगळं हे मिक्स करून घेऊया. थोडं आता आपण मीठ घालून घेऊया. छोटा चमचा एक हळद घालून घेऊया. मला आता मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर आपण झाकण लावून ठेवून देऊया. झाकण आपण 5 ते 7 मिनटं ठेवूया याला चांगलं शिजायला. तर आपला कांदा टोमॅटो वगैरे थोडा शिजलेला आहे. आता आपण याच्यात आगरी मसाला घालून घ्या. नुसतं घरगुती आगरी मसाला. चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यात तुम्ही कुठला म्हणजे आगरी मसाला घालू शकता, मालवणी मसाला घालू शकता तुम्ही, नाही का, किंवा गरम मसाला आणि लाल तिखट पण वापरू शकता. हे तुमच्यावर आहे, म्हणजे कसला मसाला तुम्हाला आवडतो त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. आणि थोडा आपण आता गरम मसाला घालतोय, छोटा चमचा गरम मसाला. आज कसा गटारीचा दिवस म्हणून आम्ही जरा आज हे काहीतरी वेगळं डिश दाखवतो आहे. कारण का चिकन आणि हे आपण आता बऱ्याच वेळा मी केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता, आपले जुने व्हिडिओ पण आहेत. तर चिकन हे आपलं रेग्युलर बरेच प्रकार झालेलं आहे. तर आज आम्ही गटारीसाठी खास हे कोळंबीचं कर्दीचं सुकं करतो आहे. आता वरून कोथिंबीर घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे सगळे आपण मसाले वगैरे घातले आहेत, कोथिंबीर घालून झाली. आता हे 5 मिनटं परत आपण झाकण ठेवूया आणि चांगलं शिजून घेऊया. मित्रांनो, आपण आता हे आपलं कांदा टॅमॅटो वगैरे सगळे मसाले घालून हे शिजलेलं आहे. आता आपण इथं कर्दी घालून घेऊया. तर आपण आता मस्त कर्दी घालून घ्यायचे.
आपण जे हळद मीठ लावून ठेवलेली ते आता आपण याच्यात घातलेले आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे आपण चांगलं मिक्स करून ठेवलेलं आहे. हे आता आपल्याला 5 ते 7 मिनटं आपण शिजायला ठेवूया. परत एकदा झाकण घालून. ही कशी कर्दी लवकर शिजते ना, जास्त वेळ लागत नाही याला. तर 5 ते 7 मिनटं आपण परत याला एक वाफेवर ठेवूया. मित्रांनो आपले आता ही कर्दीचे सुके हे रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकदम टेस्टी, एकदम मस्त याचा सुगंध म्हणजे वास सुटलेला अरोमा. तर आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो आपली डिश रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त. हे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता. एकदम चविष्ट डिश आहे, नक्की करून बघा. तर मित्रांनो कशी वाटते तुम्हाला ही डिश? ही डिश तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि हॅप्पी गटारी सगळ्यांना.